नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण भरलेले खारे वांगे ही रेसिपी बघणार आहोत. आता आपल्याला मसाल्याचं वांगं खायचा कधी कधी कंटाळा येतो. मग अशा प्रकारे जर हे वांगं आपण केलं तर अगदी खायलासुद्धा अगदी टेस्टी लागतं आणि ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांच्यासाठी तर हे खूप छान वांग्याची भाजी आहे. चला तर मग बघूया आता यामध्ये मी काय काय वापरते आणि कशा पद्धतीने हे वांगं आपण बनवायचं आहे. आता हे वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता याला आपण कट करून पाण्यात ठेवूया. आणि आता यामध्ये मी काय काय वापरते ते बघा. आता या ठिकाणी मी एक शेंगादाणे घेतले आहे, 1 चमचाभर खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची एवढं आपण यामध्ये घालणार आहोत या वांग्याच्या भाजीमध्ये. चला तर मग आता आपण हे कशा पद्धतीने याचं वाटण तयार करायचं ते बघूया. आता आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण शेंगादाणे पहिल्यांदा भाजून घेऊया. आता हे शेंगादाणे आपल्याला वेगळं भाजून घ्यायचे आहे आणि त्याचा कूट करून घ्यायचा आहे. आता या पॅनमध्ये आपण पॅन गरम होत आहे. गरम झाल्यावर आपण त्यामध्ये शेंगादाणे टाकून घेणार आहोत. आता शेंगादाणे टाकलेले आहे. आता हे शेंगादाणे आपल्याला भाजून त्याचा वेगळा कूट करून घ्यायचा आहे अगोदर आणि दुसरं वाटण हे त्याचं वेगळं वाटून घ्यायचं आहे. चला तर आता आपण शेंगादाणे भाजून घेऊया. आता शेंगदाणे भाजून झाले आहेत. तर आता त्यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण खोबरं टाकूया अगोदर आणि खोबरं थोडं 1 मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि खोबरं परतवत आलं की बाकीचे मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. बघा आता हे खोबरं आपलं झालेलं आहे अर्धवट परतून. आता याचमध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आपल्याला 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. आणि आता हे सर्व आपण 1 मिनटं परतून गॅस बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता काय करायचं आपल्याला, आता या भांड्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे आणि ह्याच्यात तेल टाकायचं नाही, तसंच ते आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बंद करायचं, कारण पॅन तापलेला आहे त्याच्यामुळं बेसन ते तापलेल्या पॅनमुळे भाजलं जाईल. आता हे आपण बेसन भाजून घेऊया. आता हे सर्व आपण थंड व्हायला ठेवून देऊया. थंड झाल्यानंतर हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व आपण मिक्स केलेलं आहे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता हे वाटून घेणार आहोत आपण. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि याच्यात आता थोडासा आल्याचा तुकडा टाकलेला आहे. आता हे आलं तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. आणि यामध्ये 2 चमचे जिरे टाकून घेतलेले आहे. थोडंसं आलं आणि जिरे टाकून वाटून घेतलेलं आहे ते वाटण. आणि आता या वाटणामध्ये आपण 1 चमचा भरून शेंगादाणा कूट टाकूया. तर शेंगदाणा कूट टाकला. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे 1 चमचाभर. तर मीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आपण जे बेसन भाजलेलं आहे ते बेसन आपण यामध्ये टाकून घेऊया. तर बघा आता आपण बेसन भाजलेलं यामध्ये टाकू आणि आता हे बेसन यामध्ये आपण मिक्स करायचं आहे आपल्याला. आता त्या अगोदर आपण याच्यात थोडीशी हळद टाकूया आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊया. आता लाल मिरची पावडर ते टाकल्यानंतर सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आपण. आणि आता हे वांग्यामध्ये आपण भरून घेणार आहोत. चला तर मग आता हे आपण वांग्यामध्ये भरून घेऊया. आता हे सर्व आपण वांग्यामध्ये वांगं मधून कट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हा मसाला आपण भरून घेतलेला आहे. अगदी टेस्टी असं हे वांगं तयार होतं. यामध्ये आपण कोणताही मसाला वापरला नाही तरी अगदी चवदार हे वांगं तयार होतं. आता गॅसवर मी आता हे कुकरमध्ये करणार आहे, कारण कुकरमध्ये अगदी 1 मिनटामध्ये हे वांगं तयार होतं. आता या ठिकाणी मी छोटे 2 चमचे तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये. आणि आता आपण फोडणी करून घेऊया.
आता मोहरी टाकलेली आहे. तर मोहरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये आता ही मोहरी आपली तडतडली आहे. आता यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि थोडी लाल मिरची पावडर आणि त्यामध्ये लगेच आपल्याला वांगे सोडून घ्यायचे आहेत. आता हे वांगे आपण त्यामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि आता थोडंसं हलवून त्याच्यामध्ये लगेच आपल्याला थोडं पाणी टाकायचं, कारण जेणेकरून ते मसाला जळणार नाही. थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे अगोदर आणि आता यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे थोडं आणि आता जो मसाला उरलेला आहे त्यामध्ये पाणी मिक्स करून आपण ते पण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता 1 चमचाभर मीठ आपण टाकून घेऊया. चवीनुसार त्यात आपण मीठ टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित एकदा हलवून घेऊया आणि तुम्हाला जेवढं घट्ट पातळ लागतं त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करा. आता मी अजून थोडंसं पाणी यामध्ये टाकणार आहे, आमच्याकडं थोडं पातळ लागतं. आणि आता याला आपण कुकरला झाकण लावू आणि कुकरच्या शिट्टीत वाफ भरली की गॅस लगेच बंद करायचा, शिट्टी होऊ द्यायची नाही. तर बघा मैत्रिणींनो, आता आपलं हे खारं वांगं भरलेलं रेसिपी तयार झालेली आहे. आता ती मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही भरलेले वांगे खाऱ्या वांग्याची रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही जरूर करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा.